तपोवन परिसरातील लुंबिनी बुद्ध विहाराच्या वतीने भिक्खू सिलावंसलकार यांच्या वर्षावासास समापन 2 दिवसीय सोहळा उत्साहात पार पडला। भगवान बुद्धाचे अस्थि दर्शन रॅलीचे पुष्पाची उधळण करून भव्य स्वागत करण्यात आले। तपोवन चौक ते लुंबिनी विहार पर्यंत रस्त्यावर पुष्पाची चादर पसरवून बुद्धांचा जयघोष करीत शिस्तबद्ध रॅली काढण्यात आली। यावेळी शेकडो अनुयायांनी पांढऱ्या शुभ्र पोशाखेत सहभाग घेतला होता। या दरम्यान हजारो अमरावतीकरांनी भगवान बुद्धाचे अस्थींना अभिवादन केले। शुक्रवारी 24 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता लुंबिनी विहार येथे महापरित्राण पाठ व कठीण चिवरदान कार्यक्रम पार पडला। रात्रभर महापरित्राण पाठ पूर्ण करून शनिवारी 25 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वाजता महापरित्राण पाठाचे समापन झाले। सकाळी 9 वाजता उपस्थित भंतेंनी बुद्ध अनुयायांना धम्मदेशना केली। यावेळी भिक्खू संघाचे भोजनदान, धम्मदेशना, संघदान, बौद्ध उपासक उपासिका भोजनदान कार्यक्रम पार पडला। वर्षवासात समापन सोहळ्याचे मुख्य भिक्खू सिलावंसलकार, कार्यक्रमाचे अध्यक्ष भिक्खू निर्मलपुत्त आनंद महाथेरो होते। कार्यक्रमाचे उद्घाटन भिक्खू सच्चक महाथेरो यांनी केले। प्रमुख उपस्थिती माजी लेडी गव्हर्नर डॉक्टर कमलाताई गवई, खासदार बळवंत वानखडे, भिक्खू प्रज्ञानंद महाथेरो, भिक्खू डॉक्टर अभयनायक अथेरो, भिक्खू बुद्धप्रिय, भिक्खू राहुल, पूज्य भिक्खू विरोयो पत्रो, पूज्य भंते गिरिमानंद यांच्यासह भिक्खू संघ यांची उपस्थिती होती। कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता नवयुवक पंचशील मंडळाचे अध्यक्ष जगदीश तायडे, माजी सैनिक हिरामन गावंडे, डॉक्टर नरेंद्र गुलदेवकर, दीपक कठाने, यश आसोडे, रवी ठोने, सुमित पुडके, सुबोध इंगळे, सचिन बनसोड, राहुल खंडाडे, शशिकला गवई, जयश्री कठाने यांच्यासह मातोश्री रमाबाई महिला संघ व नवयुवक पंचशील मंडळ पदाधिकारी, सदस्य, उपासक उपासिका यांनी सहकार्य केले। कार्यक्रमाचे उत्कृष्ट आणि शिस्तबद्ध पद्धतीने आयोजन केल्याबद्दल नवयुवक पंचशील मंडळ पदाधिकारींचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। या तथागताचा तुमच्यात असणारा हा सद्धम्मावर आरूढ असणारा सदा पूजनीय श्रावक संघ आज या अमरावती शहरामध्ये एका पूजनीय भिक्खू सिलावंसलकार यांच्या वर्षावास समापन दिनानिमित्त, अवारणा दिनानिमित्त कठीण चिवरदानाचा कार्यक्रम होता। त्या निमित्ताने हा समाज एकवटलेला आहे। मोठ्या श्रद्धेने त्या ठिकाणी उपस्थित येऊन काही परिवारांनी मोठ्या श्रद्धेने आपल्या कमाईतला काही हिस्सा खर्च करून कठीण चिवरदान केलेले आहे। हे कठीण चिवरदान वर्षातून एकदाच होत असते आणि भगवान बुद्धाला महाप्रजापती गौतमीने कठीण चिवरदान दिलं होतं। त्यावेळेस भगवान बुद्धांनी सांगितलं की संघाला दे, आणि ते कठीण चिवरदान संघाने स्वीकारलं। त्यानंतर ज्या भिक्षूने 3 महिने परिश्रम केला, मेहनत केली, त्या भिक्षूला ते कठीण चिवर देण्यात आलेलं आहे। माझ्या द्वितीय वर्षवास अवारणा समारोहाच्या समारोहाने इथे आपण महापरित्राण पाठ व कठीण चिवरदानाचे आपण आयोजन केलेले होते आणि या संपूर्ण प्रोग्रामाला महासंघरत्न इथे उपस्थित होता। विशेष रूपानं आज आम्हाला लाभलेले होते पूज्य भिक्खू अमरावती जिल्ह्याचे अध्यक्ष आनंद निर्मलपुत्त आनंद महाथेरो, त्यानंतर आम्हाला महाराष्ट्र राज्याचे ॲक्शन कमिटीचे अध्यक्ष आणि ज्यांनी आता जे माझ्या हाती दिसत आहे हे अस्थि धातू सर्वांसाठी आम्हाला सर्वांसाठी दर्शनासाठी खुला दिलेला आहे आणि निसर्गसुद्धा आम्हाला त्याला प्रतिसाद देतो आहे, असे पूज्य भिक्खू सच्चकजी महाथेरो जे भद्रावतीवर चंद्रपूरहून इथे आलेले आहेत। त्यानंतर नागपूरमधून आलेले पूज्य भिक्खू प्रज्ञानंदजी महाथेरो, पूज्य भिक्खू गुणानंदजी थेरो, पूज्य भिक्खू बुद्धप्रियजी, पूज्य भिक्खू राहुल, पूज्य भिक्खू विरियपय्यो, पूज्य आणि उपस्थित पूजनीय भिक्खू संघ आणि खूप मोठ्या प्रमाणात आर्यजी संघ, अशा मोठ्या संघरत्नाच्या समवेत हा आपला इथे वर्षवास पवारचा समारोह संपन्न झालेला आहे।